गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी। 1 ऑगस्ट पासून टॅरिफ लागू होणार। ट्रम्प यांची मोठी घोषणा। वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। माझ्या विनंतीनंतर भारताने पाक सोबतचं युद्ध थांबवलं। भारत पाकिस्तान युद्धावरून ट्रम्प यांचं पुन्हा एकदा विधान। भारत अमेरिकेत सारं काही ठीक नाही, ट्रम्प यांचं मोठं विधान। भारताने रशियाकडून सर्वाधिक शस्त्र खरेदी केल्याचा निर्णय। भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं कठीण, ट्रम्प यांची भूमिका। मोदींच्या ट्रम्प सोबतच्या मैत्रीची किंमत भारताला मोजावी लागते। अमेरिकेच्या 25% टॅरिफ आकारणीनंतर काँग्रेसची ट्विट करत टीका। प्रांजल केवलकर यांच्याकडे ड्रग्ज आढळलं नाही। एखाद्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत असतील तर धोकादायक। रक्त तपासणी अहवाल सादर झाला पाहिजे, केवलकरांच्या वकिलांची मागणी। रोहिणी खडसेंनी घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट। पुणे पार्टी प्रकरणानंतर भेटीला महत्त्व। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल केवलकर सध्या पोलीस कोठडीत। खराडी प्रकरणामधील श्रीपाद यादव आणि पोपटांनी 15 दिवसांपूर्वी केवलकरांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले। आमची बदनामी करण्यासाठी पुणे पोलिसांचा डाव, एकनाथ खडसे यांचा आरोप। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। प्रकाश आंबेडकर यांची ट्विट करत माहिती। हायकोर्टाने पोलिसांवर थेट एफआयआर करायला सांगितला, पण त्यामध्ये पोलिसांचं नाव समाविष्ट करायचं की नाही हे चौकशी अंती ठरवू, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। कराडबाबत डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब। विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरण सीबीआयकडे द्यावं, लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंची मागणी। पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचं आवाहन। जेलमधून स्पेशल फोन सापडला, आका वापरत असलेल्या फोनमधून माहिती समोर येईल। बीड प्रकरणात सुरेश धस यांचा दावा। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गित्तेचा व्हिडिओ समोर। व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य ठेवून दुसऱ्या दिवशी गित्ते त्या व्यक्तीची हत्या करत असल्याचा स्थानिकांचा दावा। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। हत्या प्रकरणामधील पहिल्या तपास अधिकाऱ्यांचा सीडीआर काढावा, अशी मागणी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। राजधानीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेणार। असे विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांची शिफारस केली होती का, या प्रश्नावर दादा भुसे यांनी उत्तर देणं टाळलं। तर ठाकरेंच्या कार्यकाळातच पवारांची आयुक्तपदी नियुक्ती, भुसेंकडनं स्पष्ट। अनिल कुमार पवारांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती। ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांच्या नेमणुकीसाठी भुसेंचा आग्रह, मात्र भुसेंची इच्छा शिंदेंनी पूर्ण केली, राऊतांचा आरोप। कृषी मंत्री कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। कोकाटेंबाबत विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर, रोहित पवार यांची माहिती। ठाण्यामधील काही शाळांमध्ये 3री इयत्तेसाठी हिंदीचा अभ्यासक्रम। मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप, शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी। साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या अध्यक्षांचं साईबाबांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल। संतप्त ग्रामस्थांचा अरुण गायकवाड यांच्या घर आणि कार्यालयावर मोर्चा। शनी शिंगणापूर बनावट ॲप प्रकरणाच्या तपासाला वेग। देवस्थान कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये 1 कोटीहून अधिक रक्कम जमा। 2 कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये पूरस्थिती। 18 जिल्ह्यांमधील शाळा बंद। सवाई माधोपूरमध्ये घरांमध्ये 5 फूट पाणी भरलं। हिमाचलमध्ये 357 रस्ते वाहतुकीसाठी बंद। सिंदूर पुसलं गेलं, मग ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं? लोकांचा जीव वाचवण्यात सरकार अपयशी। ऑपरेशन सिंदूरवरून जया बच्चन यांची सरकारवर टीका। रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप। भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा। सुनामीच्या भीतीने जपानमधल्या नागरिकांचा उंच इमारतींवर आश्रय। फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पही बंद। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।